वहिनी मला सांगा, तुम्हाला पत्ता कोणी सांगितला होता? हा इथे भानूने. काय गे तूच सांगितलंस ना मला तिकडे जायला? मग ते मी बाजारात जात होते ना तेव्हा बघितलं. आता खरं काय खोटं काय मला काय माहिती. अगं पण सांगताना आधी शहानिशा करायची ना, चौकशी करायची आधी. आता तिकडे जाऊन आम्हाला काही झालं असतं तर, कुणी लुबाडलं असतं तर? चुकलं. वहिनी यात तिची काही चूक नाहीये हो. ती बिचारी पडली भोळी. आता तिच्या भोळेपणाचा फायदा घेतला असेल कोणीतरी. बरं ठीक आहे, आता जे झालं ते झालं. असा मंदपणा ना पुढे करू नकोस, हुशारीने वाग जरा. वय चुकलं माझं, परत असं नाही होणार. भेटू दे ती खोटे बाई मला. नाही तिला झाडूने झोडपून काढली ना तर नाव नाही सांगणार शोभा मात्रे. अहो मी पटकन साडी बदलून आले. आपण आत्ताच्या आत्ता जाऊन ना आधार कार्ड काढून येऊया. हा आले मी. बापरे टेन्शन आलंय मला आता. काय भानू तू असं मनाला लावून घेऊ नका. काय होतं असं. आणि जगात सुंदर मुलींना फसवणारे काय कमी आहेत? आणि त्यात तू तर परी आहेस. म्हणजे परीसारखी सुंदर आहेस. आपल्याला प्रिंट आउट काढायची ना? हा? काय पोरगी दिसली की रमतो लगेच. चल ए काय बोलतोय? चल चल प्रिंट आउट काढायची. चल चल चल. मालक सॉरी, हे सगळं कळलं असं मला वाटलं नव्हतं. अहो पण हे कळलं म्हणून तर आमचं आधार कार्ड बनतंय ना, माझं आणि शोभाचं. पण म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, जादू करत जाऊ नका. पण तुम्ही ऐकत नाही माझं. तुम्हाला राग येतो माझ्या बोलण्याचा. सॉरी मालक. अहो सॉरी नका म्हणू. मी का बोलतो याचा विचार करा. मला खूप भीती वाटते हो. कसली? अहो तुमच्याबद्दल सगळ्या लोकांना कळलं तर ते मला तुमच्याबद्दल प्रश्न विचारतील. आणि तुम्हाला माहिती आहे मला खोटं बोलता येत नाही. आणि तुमचं गुपित सगळ्यांना कळलं तर मग काय मालक बोला ना. मग तुम्हाला इथून जावं लागेल. ते मला सहन नाही होणार. मला खूप सवय झाली हो तुमची. म्हणजे तुम्ही माझ्या कुटुंबाचा एक भाग झालेल्या. जादूमुळेच आपण एकत्र आलो आणि जादूमुळेच आपल्यात दुरावा आला असं होता कामा नाही. आधी सांगायचं ना मालक. मला किती वाईट वाटलं माहितीये. तुम्हाला वाईट वाटलं? परी असून? अहो मला वाटलं तुम्हाला भावना नसतात. नसतात आम्हाला भावना, पण माहित नाही कुठून आल्या ते. पण मी तुम्हाला वचन देते, जोपर्यंत तुम्ही मला परमिशन देत नाही ना तोपर्यंत मी जादू नाही करणार. नक्की ना? होय. थँक्यू. चला मी जाते, मला बरीच कामं करायची आणि जादरी नाही खरी खरी कामं करायची. मी जाते. हो. मी आता नाही घाबरणार. मी सगळ्यांना सांगणार भानू चेटकीने. मग काही झालं तरी चालेल. तेव्हा तेव्हा मला ताकद दे. आओ अजून किती वेळ आहे? झालं झालं. बर बर झालं. काय हो काय झालं? मालक भाजी लई तिखट झाली. तुम्ही कशी खाणार? अहो जेवण बनवण्यासाठी तरी मला जादू करू द्या की. नाही 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 मी हे बघा मी आहे तशी खाईन. तुम्ही माझी नका काळजी करू. अहो मालक काय ठरलंय आपलं? वय पण बाकीच्यांची कामं बिना जादूची कशी होणार? शांत बी नाहीये. मला सगळ्यांना मदत करायची. एवढ्या कामाची सवय बी नाही मला. अख्खा दिवस कामात जाणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाकीच्यांची कामं करा. घरची कामं राहू देत, मी रात्री आल्यानंतर करीन. अहो मी असताना तुम्ही कामं करणार वय? अहो आपल्या घरातलं काम करायला कसली आलेला आज? आणि तशी मला सवय आहे. तुम्ही काळजी नका करू. मालक तुम्हाला माझी किती काळजी आहे. मालक मला कामाचं टेन्शन नाही. या बायकांच्या बडबडीने मी थकते. त्यांची बडबड थांबतच नाही. खरे खरे. पण आता निघतो, उशीर झालाय. हा मी सोडू का? अहो असं काय गंमत केली मी. तुम्ही पण गंमत.
अंजू तू बाहेर पहिले बाहेर ये. नाही तू बाहेर ये. हा ये काय सांगायचं ते सांगून टाक. ये चल तू ये. ये सांग. काय 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 झालं? काय काय चाललंय? काय झालं म्हणजे मोन्या? काल सकाळपासून पोटात दुखतंय तिच्या. काय झालं? काय सांगाना झाली, काय खायना झाली, काय पिना झाली. अरे रात्रभर झोपू नाही दिला यार. शेवटी मी शपथ घातली तिला, म्हणलं काय झालं बाई, काय झालंय सांग. तेव्हा म्हणली मोहन दादांना सांगेन. आता मोन्या आलाय, पटापट सांग काय ते. काय 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 झालं? तुला काय सांगायचं? मी लॉटरीच्या तिकिटाच्या संदर्भात काही बोलायचंय का? नाही. मग 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 शोभा काही बोलली का तुला? नाही. बरं मग आमच्या सासूबाई? नाही. नाही ना. मी काय म्हणतो अंजली, कोणीही तुला काही बोललं असेल तरी त्यांच्या वतीने मी माफी मागतो, पण आता सांगून टाक ना काय झालंय ते. मला ना शोभा वहिनी कुठे? शोभा वहिनी सासूबाईने घेऊन डॉक्टरांकडे गेलेत. ठीक आहे, मग मी सांगते. हा सांग बाई सांग. मी ना ए अंजू काय झालंय? अगं काय झालं अंजू? अंजू मला हो तुम्ही अजून इथं पण? नाही, निघालो होतो ऑफिसला, तेवढ्यात अंजलीनी थांबवलं. तिला काहीतरी सांगायचं होतं मला, पण सांगणार तेवढ्यात नाही 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 असं म्हणाली आणि काहीतरी निघून गेली आतमध्ये. घाबरली होती फार. काय माहिती काय सांगायचंय. तुम्ही जर म्हणत असाल ना तर तिच्या डोक्यात जाते आणि समजी माहिती काढून घेते. अहो काल तुम्ही शपथ घेतलीत ना, एवढ्याच विसरलात? नाही, तुमच्या परवानगीशिवाय नाही करणार. हा. पण म्या जर असते ना तर केव्हाच माहिती काढून घेतली असते. अहो राहू दे हो, शोभाच काहीतरी बोलली असणार. तिला सगळं सांगून मोकळं व्हायचं असेल. सांगेल संध्याकाळी आल्यावर वगैरे. तुम्हाला सांगून काय करणार? तसं बिशोबात आहे, तुमचं काय बी नाही ऐकणार. ते झालं. तुम्ही जा ऑफिसला. त्या बायकांच्या नादीला का लागू तुम्ही? नाही ते पण खरं आहे, मी ऑफिसलाच जातो. हा. जातो. ठीक आहे. काय काय झालं? अरे काय 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 झालंय? काय तुला काय झालंय? हा काय झालंय एवढं घाबरायला? काही नाही. बास बास लय झाली तुझी नाटक. बास रात झालाय नुसता डोक्याला. बाबू कुठे चाललास तू? मसनात चाललोय मसनात. अरे ऑफिसला नको जाऊ का? हा नोकरी गेली तर वेगळा त्रास होईल. तू हायसच मना भर घालायला. ऐकून घे ना माझं. गप बस, अजिबात ऐकायचं नाही मला तुझं काय. कालपासून एवढं सांगतोय बोल बोल बोल, तेव्हा बोलत नाही. आता काय बोलायचं एकटीच बोल, मला काय ऐकायचं नाही. बाबू गप गे. बाबू ऐक ना, नको जाऊ ना. हिच्यामुळे माझ्या झोपेचं खोबरं झालंय, तरी मला सांगायला तयार नाही. आणि आता बसली रडत. रड म्हणाव खुशाल. बघून चाला. अहो भाऊजी, काय एवढी कसली घाई आहे? काय झालं? सॉरी, ते जरा लक्ष नव्हतं. काय झालंय का? अंजली कालपासून काहीतरी लपवतो. विचारलं तर सांगायला तयार नाही. पोटात दुखत होतं म्हणाली. म्हटलं डॉक्टरकडे जाऊया, तर ते पण नाही. तुम्ही ना एक काम करायला तवईनी, तुम्ही ना तुमच्या भाषेत तिला समज द्या. मी माझ्या भाषेत समज दिली ना तर नुसता दूर करेन. मी काय म्हणतो ते ऐका. तिला जाऊन सांगा रात्रीपर्यंत पोटाचं दुखणं बरं नाही ना झालं तर घरी पाठवीन माहेरी. अहो भाऊजी, तुम्ही नका काळजी करू. मी समजवते तिला आणि डॉक्टरकडे पण देते. हा तुम्ही निघा ऑफिसला. भाऊजी हा निघा. हा हा सॉरी, धक्का लागला तुम्हाला. अंजू, काय ग, काय झालं? का रडते? काही नाही. राहुल भाऊजी काही बोलले का? नाही. मग काय झालं? काहीच नाही. मग उगाच रडतेस? आईची आठवण येते? नाही. मग लताताई, हा राहुल माझ्यावर खूप ओरडला. नाही, चूक त्याची नाहीये, चूक त्याची नाहीये. मी त्याला सांगायला पाहिजे होतं. काय सांगायला पाहिजे होतं? काय नाही, काय नाही. मी असं एवढं काय आहे की तू मला नाही सांगू शकत? नाही, ते खूपच भयानक आहे. अगं मग मला सांग ना. मी कुणाला नाही सांगणार. हा
तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? नाही 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 म्हणजे अगं लताताई तसं नाही, मी नाही सांगू शकत ग ते कोणाला. नाही सांगू शकत ना? ठीक आहे मग जाते मी. लताताई थांब. लताताई मी सांगते पण शपथ घे कोणाला सांगणार नाही तू. तुझी शपथ कोणाला नाही सांग. हा मी ना शोभा वहिनीच्या घरी गेले आणि शक्य आहे? अगं मी डोळ्यांनी पाहिलेलं ताई, डोळ्यांनी पाहिलंय. नाही अंजू, हे नाही होऊ शकत. अगं खरंच मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, सांगते काय तुला. हात नव्हता झाडू म्हटली. हो हो जादूने. म्हणजे नक्कीच त्याच्याकडे काहीतरी शक्ती असणार. अगं नाही ग, चेटूक करते ती, चेटूक. चेटूक. चल अंजू, आपण हे लगेच शोभा ताईंना जाऊन सांगूया. काही फायदा नाही, त्यांना सांगितलं तर त्यांनी माझ्यावर विश्वासच नाही ठेवला. मोहन भाऊजी ते ठेवतील ना विश्वास. मोहन दादांना सांगूया. ते आले की त्यांना सांगूया. अंजू अगं पण आपल्याकडे पुरावा काय आहे? पुरावा आपण व्हिडिओ शूट करूया आणि सगळ्यांना दाखवूया का? हे बरोबर आहे. काय उत्तर करून घेतलं स्वतःचा. हो का? कोऑर्डिनेट कर आणि मग लता थोडं खाऊन पण घेऊ का? नाही म्हणजे भूक लागली. बरं तू खाऊन घे. मी बाहेर जाते. काही संशयास्पद दिसलं तर रेकॉर्डिंग कर. हा चालेल. चालेल जातो नोकरी. हो आले. हे घ्या. तू नाही बसत? नाही मी नंतर बसते, तुम्ही जेवून घ्या. कशाला? माझ्या बरोबर जेवून घे तू. हा होय भानू काय केलं? सगळं मसाला घातलाय. अगं दे नको पाणी. हो मिरची लटक काय हे ग तुझं जेवण मला नको. फक्त थंड दूध दे. होय आणते. गो हा आता तुमची जर ही हालत आहे तर मालकांची काय अवस्था झाली असेल. त्यांना तर तिकडे अजिबात चालत नाही. इकडे माझा जीव चाललाय आणि तुला मोहण्याची पडली आहे. हा काय सगळा गोंधळ घालून ठेवतेस. काल ते आधार कार्डचा गोंधळ घातलास आणि आज स्वयंपाकामध्ये होंब्यासारखी उभी के जा काम कर.
ह्या सगळ्याचा काही फायदा नाही गो. एक काम कर, तू सगळ्यांना बोलवून घे, सगळ्यांसमोर काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. तसं पण हे सगळं लपून लपून माझ्या पोटात दुखायला लागलं. एक काम कर ना, मोहन दादा आले ना की तू सरळ त्यांच्याशीच बोल. मोहन, लंच ब्रेक झालाय, चल बरं जेवायला. हो येतो. तुम्ही चालू करा, मी आलोच. अरे उशीर झाला तर मॅडम ओरडतील ना. अहो नाही, हे 2 मिनिटाचं काम आहे, हे झालं की येतो. आलो. बरं. म्हात्रे, अहो कुठे निघालात? अरे आलो 2 मिनिटात, तुम्ही चालू करा, मी आलोच. तुम्ही इकडे कशा काय आलात? मालक, भाजी लईच तिखट झाली, तुम्हाला जाणारच नाही म्हणून मी आज तुमच्यासाठी दही आणि साखर घेऊन आली. दही आणि चपाती खात होती. हो, पण तुम्ही आलात कशा? शपथ मोडलीत ना? तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाही ना? अहो तसं नाही, पण तुम्हाला माहित नाही ना कसं यायचंय म्हणून. मालक, मी जादू करत नसले ना तरी मी परी आहे, मला समज माहिती. तुम्ही जो मला पगार दिला होता ना त्यातनं तिकीट काढून मी बसनी आले. वा, आमच्याकडे ना शब्दाला लई मान असतो, आम्ही कधी शब्द मोडत नाही. बरं आता जाताना नीट जा. वय, माझ्या जादूमुळे तुम्हाला लई त्रास झालाय ना, पण आता नाही होणार. मी आता तुमची बेस्ट फ्रेंड बनवूनच दाखवणार. मी आधी हळूहळू कामं शिकते. आता बिना जादूची मी आता तुमची काळजी घेणार. थँक्यू. अहो थँक्यू काय म्हणताय, माझं कामच आहे ते. बरं आता मी निघतो, सगळे वाट बघत असतील माझे. नीट जा, तुम्ही जपून जा. वय. हा, जातो. हे शक्य नाही, भानू असं करणार नाही. शोभे, मी केव्हापासून सांगते तुला, पण कोणी ना माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवत नाही. पण कधी ना कधी खरं समोर येणारच होतं ना. आलं बघ. आता तू मध्ये सुरू करू नकोस. हे उचल सामान भानूच आणि वर नेऊन ठेव जा. खरंच ग बाई, माझ्या पोरीवर तिने काय जादूटोणा करून ठेवले कोण जाणे. माझे पोरगे पण माझे राहिले नाही. गप्पा बस आता जरा. वहिनी अहो माझ्यावर विश्वास ठेवा हो. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय हो. ती जादू करते, ती चेटूक करते, ती टेककिडे हो, टेककिडे ती. अहो पण भानूमुळे आपल्यापैकी कोणाचं काही नुकसान झालंय का? नाही ना? हा तेच म्हणते मी मदन भाऊजी. सांगा, ही अंजली आहे ना, उगाच अफवा पसरतोय. मी नाही खोटं बोलत आहे. तुला वाटतं का मी खोटं बोलते? हे बघ, 2 दिवस मी काही खात नव्हते, पित नव्हते ना, ते घाबरले होते त्याच्यामुळे, तिच्यामुळे. बरोबर आहे तुझा अंजू, पण तुझ्याकडे काय पुरावा पण नाही ना. शोभा वहिनींना सगळं माहितीये. ते स्वतःच्या फायद्यासाठी भानूचा वापर करून घेत आहेत. त्यांनी तर मला धमकी पण दिली, कोणाला सांगू नको म्हणून. समीर भाऊजी, तुम्हाला माहितीये ना? नाही म्हणजे धमकी देताना नाही पाहिलं. हा पण शोभा वहिनी मला म्हणाल्या होत्या की अंजली वहिनीला वाटतं भानू चिटकी नाही म्हणून. अहो पण भानू चेटकी नाही हे कोणाला पटेल का? नाही, मला नाही वाटत. मोठे बोलतायत ना, तू कशाला मध्ये पडतोय? मोहन दादा आले, ते माझ्यावर विश्वास ठेवतील बघा. विश्वास ठेवला ना तुझ्यावर. काहीतरी मूर्खर काय बोलू कस. मोहन दादा ऐका ना. काय झालं? काय थांबा, आलो. काय झालं? मोहन दादा, तुमची भानू जादू करते, ती चेटकी नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिजे मोहन दादा, ती तुमच्या घरात जादूने झाडूला हात न लावता झाडू मारत होती. तरी मी त्यांना सांगत होतो की असं सगळ्यांसमोर जादू करत जाऊ नका, पण ऐकलं नाही त्यांनी. म्हणजे तुला माहित होतं? हो.